नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, संजय राऊत हे रोजच्या रोज सकाळी जेव्हा पत्रकार परिषद घेतात किंवा जेव्हा त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा सभांच्या निमित्ताने भाषण करतात त्यावेळेला अशा पद्धतीच्या काही घोषणा त्या करत असतात किंवा आव्हानं देत असतात. आणि ती आव्हानं ते केवळ भारतीय जनता पक्षाला किंवा ठराविक नेत्यांना देत नाहीत. अगदी नरेंद्र मोदींना, अमित शहांना सुद्धा ते आव्हान देतात, एकनाथ शिंदेंना आव्हान देतात. आणि संजय राऊतच नव्हे, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, हे जे प्रमुख नेते आहेत आणि आता त्यांच्या पक्षात दाखल झालेले सुषमा अंधारेंसारखे नेते सुद्धा हे अशा पद्धतीची आव्हानं देतात. त्या लोकांना वाटायला लागतं की हे केवढे मोठे नेते आहेत. यांनी आव्हान दिलं म्हणजे समोरच्या व्यक्तीला आता पराभवाशिवाय पर्यायच नाही. यांच्या समोर जर ते गेले तर आरामात पराभूत होणार, मातीत मिसळणार, अशी आव्हानं असतात. मग कधीतरी स्वतःला मर्द म्हणायचं, वाघ म्हणायचं, कोथळा काढू किंवा आपण तुम्हाला सहज हरवून टाकू. आदित्य ठाकरे ते एकनाथ शिंदेने आव्हान देतात की वरळीत उभे राहताय का मी ठाण्यामध्ये येऊ, किंवा आम्ही जेव्हा सत्तेत येऊ त्यानंतर आमच्या विरोधात अशा पद्धतीचे जे कोणी आरोप करत होते त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकू, अशा पद्धतीची आव्हानं दिली जात असतात. त्यामुळे रोज ही आव्हानं आपण पाहत असतो आणि त्याचं हसू सुद्धा येत असतं की आव्हानं देतात, मात्र प्रत्यक्षामध्ये जेव्हा एखादी गोष्ट अंगाशी येते तेव्हा मात्र हेच सगळे लोक पळ काढायला सुरुवात करतात. याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपण पाहायचा आहे. त्यापूर्वी एक आवाहन, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचं प्रकाशन होणार आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता 1 नोव्हेंबरला हा कार्यक्रम होईल. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधले जे लोकप्रिय राजकीय विश्लेषक आहेत भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी यांच्याशीही संवाद साधला जाणार आहे. न्यूज डंकाचे संपादक दिनेश कांजी हा संवाद साधतील. त्याचबरोबर या मान्यवरांना प्रश्न विचारण्याची संधी लोकांना मिळणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाला जरूर उपस्थित राहा. त्यासाठी आमच्या या व्हिडिओमध्ये जो नोंदणी क्रमांक आहे त्यावर आपली नोंदणी करा. तर विषय असा होता की आत्ताच उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना माझगावच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या माध्यमातून दिलासा मिळू शकला नाही. त्यांची मागणी होती ती म्हणजे त्यांना दोषमुक्त करण्यात यावं. तर प्रकरण होतं ते म्हणजे राहुल शेवाळेंचं, जे आतापर्यंत खासदार म्हणजे शिवसेनेचे खासदार आहेत पण यापूर्वी उद्धव ठाकरेंसोबत होते. पण जेव्हा एकनाथ शिंदे वेगळे झाले तेव्हा त्यांच्यासोबत राहुल शेवाळे सुद्धा बाहेर पडलेले आहेत. ते सुद्धा आता एकनाथ शिंदेसोबत आहेत. आणि ते बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर एक त्यांची बदनामी करणारा असा मजकूर सामना या त्यांच्या मुखपत्रामध्ये प्रसिद्ध झाला होता. आणि त्यावेळेला अर्थातच सगळे आमदार एकनाथ शिंदेसोबत बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीचे आरोप होत होते आणि अजूनही होतात. मग कधी खोकासूर म्हणायचं, कधी गद्दार म्हणायचं, हे आरोप नेहमीच होत असतात. तर त्यातल्या राहुल शेवाळेंवरचा आरोप हा प्रसिद्ध झाला होता. त्यांनी तो छापला होता की राहुल शेवाळे यांची दुबईमध्ये किंवा पाकिस्तानामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आहे किंवा त्या ठिकाणी त्यांनी पैसा गुंतवलेला आहे, त्यांची प्रॉपर्टी आहे, अशा पद्धतीचा आरोप होता. आणि हे चुकीचं विधान आहे, हे आपली बदनामी करणारे विधान आहे असं म्हणत राहुल शेवाळेंनी न्यायालयाची वाट धरली होती. आणि त्यातून मग ते प्रकरण तेव्हा म्हणजे अर्थात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ते प्रकरण समोर आलं होतं. आणि तेव्हा मग त्याविषयी सुनावणी पण महानगर दंडाधिकारी जे आहेत त्यांच्यासमोर झाली. आणि त्याच्यात मग जामीन मंजूर सुद्धा झाला होता उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना. आणि त्यानंतर हे प्रकरण तेव्हापासून सुरू आहे. आणि आता त्यांनी म्हटलं, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी, की आमचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, आम्ही हे काहीच छापलं नाही. या वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या एका पत्रकाराने ते छापलं आहे. तेव्हा आमचा याच्याही संबंध नाही, आम्हाला याच्यातून दोषमुक्त करा. पण न्यायालयाने तसं त्यांना दोषमुक्त केलेलं नाही. त्यामुळे हा खटला आता सुरू राहणारच आहे. आता याच्यामध्ये नेमकं पुढे काय होणार माहिती नाही. पण यातून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे एरवी तुम्ही वेगवेगळ्या सभांमधनं, मग महाप्रबोधन यात्रा असतील, वज्रमुठ सभा ज्या वेळेला घेतल्या जात होत्या किंवा आता सुद्धा दसऱ्या मेळाव्या असेल, या सगळ्या सभांमध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत अशा प्रकारच्या घोषणा करतात, अशी आव्हानं देतात
की समोरच्या प्रतिस्पर्धी आता पराभूतच होणार यांच्या समोर असं वाटायला लागतं. पण मग आता ज्या वेळेला हे प्रकरण राहुल शेवाळेंचं आलंय तर मग त्यालाही तसंच मर्दासारखं सामोरं जायला काहीच हरकत नव्हती. त्यावेळेला ते आव्हान स्वीकारायला काहीच हरकत नव्हती. पण ते आव्हान न स्वीकारता त्यातल्याच एका पत्रकारावर, तुमच्याच वर्तमानपत्रातल्या पत्रकारावर ते खापर फोडायचं की त्याने चुकीची बातमी दिली, आमचा त्याच्याशी संबंध नाही आणि आपण त्याच्यातून हात काढून घ्यायचा, आपण हात वर करायचे, ही जी वृत्ती आहे ती यातून दिसून येते. मग एरवी आपण कशाला दुसऱ्यांना आव्हानं द्यायची. मग नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्रामध्ये बघा हे कशासाठी आलेत, आता निवडणुका जवळ आल्यात, त्यांना भीती वाटायला लागली आहे, पायाखालची जमीन सरकायला लागलेली आहे. म्हणजे कोणाची भीती वाटायला लागली आहे तर महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरे गटाची, शरद पवारांची, आणि म्हणून ते महाराष्ट्रात मतं मागायला आलेली आहेत असं म्हणायचं. म्हणजे निदान तो विचार तरी केला पाहिजे की 2 टर्म नरेंद्र मोदींनी निवडणुका कशा पद्धतीने जिंकून दाखवलेल्या आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या कामाच्या सगळं जे काही स्वरूप आहे त्या आधारावर लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. आणि त्या सुरुवातीला सुद्धा 2019ला असो किंवा 2014ला नरेंद्र मोदींच्या जीवावर तुमचेही लोक, खासदार जे आहेत किंवा लोक आमदार सुद्धा असतील, हे सुद्धा निवडून आले त्याच चेहऱ्यावर. तेव्हा ते इथे मतं मागायला आले, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असं म्हणून आपण कसं फार मोठे आहोत, आपण कसे ताकदवान नेते आहोत महाराष्ट्रामधले, हे सांगण्याचा विनाकारण प्रयत्न करण्याची अजिबात गरज नाही. आणि मग जर खरोखरच ती मर्दानगी दाखवायची असेल तर मग या राहुल शेवाळे प्रकरणात दाखवता आली असती. तिथे सांगितलं असतं की नाही, आम्ही जबाबदारी स्वीकारतो, आम्ही संपादक मालक आहोत या वर्तमानपत्राचे, त्यामुळे आम्ही जबाबदारी स्वीकारतो, माफी मागतो किंवा जो काही दंड भरायचा तो भरतो. पण ते न करता त्यातल्या पत्रकारावर ते सगळं खापर फोडलं की त्यांनी ती बातमी छापली, आमचा काय त्याच्यामध्ये हात नाही. मग या वेळेला प्रश्न हा सगळ्यांच्या मनात निर्माण होतो की मग ती मर्दानगी कुठे गेली, मग तो मर्दपणा कुठे गेला, मग ते कोथळा काढणं कुठे गेलं, मग ते आव्हान देणं की तुम्ही वरळीत निवडणूक लढवताय की ठाण्यामध्ये येऊ, ते आव्हान द्यायचं शेवाळ्यांना. पण तसं देता येत नाही. आता यावरनं हा दुटप्पीपणा मर्दानगीच्या बाबतीतला हा समोर येतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.